गावातल्या लोकांच्या प्रतिक्रिया जाऊन घेतोय आणि मूळतः मला एक बरं वाटलं, कारण आम्ही एवढं सगळं करत असताना मी यांना जेव्हा पाण्याचं विचारलं, मी फार पाण्यावरती जोर देत असतो प्रत्येक गावामध्ये गेलं की पाणी येते का तुमच्याकडे, बाबा पिण्याचं पाणी असते का, सांडपाणी येते का आणि ते व्यवस्थित राहते का. अनेक गावामध्ये तर आम्ही बघितले की अशा समस्या येते की तिथं 8-8 आणि 15-15 दिवस पाणीच येत नाही, आलं तरी पाण्याचा वास होतो. पण ह्या गावात हे मुदगड गाव आहे, एकोजी मुदगड ना, हां एकोजी मुदगड म्हणून गाव आहे औसा तालुक्यातलं, फार चांगला विकास दिसतोय. तुमचं नाव सांगा मला. माझं नाव प्रशांत बबरुवानी येळनोरे, मुदगड एकोजी. काय झालं काय? मी ग्रामपंचायत सदस्य आहे, सामाजिक कार्यकर्ता आहे. तर आत्ता जी हो घातलेली जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक 2026 आहे, या अनुषंगानं आता तुम्ही तुमच्या माध्यमातून मला पब्लिकला एवढं पोचवायचं आहे की आमच्या तालुक्यात किंवा आमच्या जिल्ह्यात एक आमदार असून मंत्र्यापेक्षा सुद्धा जास्त निधी आणणारा माणूस म्हणजे आमचे लाडके आमदार अभिमन्यूजी पवार साहेब. कारण हिला कोणच म्हणजे नाही म्हणू शकत नाही म्हणू शकत नाही. बर, त्यांच्या कामाची पद्धत अशी आहे की या महाराष्ट्रात ज्या ज्या सरपंचाला आत्तापर्यंतच्या, मी म्हणतो भास्कर पेरे पाटील असतील, हिरवे बाजारचे पोपटराव पवार असतील, यांनी जेवढा विकास किंवा यांना जेवढ्या माहिती आहेत अशा लोकांचा अनुभव किंवा महाराष्ट्रात काय काय ग्रामीणला काय काय अडचण राहते, ग्रामीणमधून गेल्यामुळे त्यांना एवढ्या अडचणीचं म्हणजे माहिती आहे की प्रत्येक योजना त्यांनी महाराष्ट्राच्या सरकारमधून इथे ग्रामीणला पोचवायचं काम करतात. त्यामुळं आज भाजपशिवाय पर्याय नाही. दिल्लीत भाजप आहे, मुंबईत भाजप आहे, लातूर जिल्हा परिषदमध्येही भाजपच येणार आणि भाजप आलं तरच लोकांना विकास मिळणार आहे. काय आता महानगरपालिका आल्या की काँग्रेस, आता ते तिथला एक स्थानिकचा काही प्रश्न असेल, काही भूलतापा असतील, काही नरेटिव्ह असतील, फेक नरेटिव्ह, त्या पद्धतीनं आता महाराष्ट्रभर सगळ्यात जास्त भाजपच्या हे आल्यात नगर परिषद आणि ग्रामपंचायत सदस्य आहेत ना. काय झालं ग्रामपंचायतनं काय केलं इथं? आमच्या गावचं पुनर्वसन होऊन 30 वर्ष झालं. 30 वर्षामध्ये एकूण निधी त्याच्यापेक्षा 10 पटीने निधी या 2.5-3 वर्षामध्ये आला आमदार साहेबाचा. हो, म्हणजे बऱ्यापैकी झाला विकास. बऱ्यापैकी नाही, विकासच सुरुवात आता झाली आता. आमदार साहेब आले की विकास चालू झाला. आता अपक्ष लोक थांबले, तुमच्याच पक्षातून होते वाटतं. आता हे बघा, अपक्ष लोकांनी स्वतः एक हे करावं किंवा लोक आज विचारलेत किंवा तुम्ही समोर येऊन उत्तर द्या. बॅनर आले म्हणे की त्यांचं, नाही तर बॅनर लावतील की रात्री येऊन बॅनर लावतील. तेच म्हणलं, बॅनरला काय आहे तुमची केलो काय ते सांगावं ना. आमदार साहेबाच्या माध्यमातून, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तुम्ही स्वतःचा विकास केला, जनतेचा काहीच नाही. जनतेचा विकास करण्यासारखं तुमच्याकडे होतं काय? तुमच्याकडे होतं काय? ना घरून काय नव्हतं ना मागून हे काय नव्हतं. जो काही केलं असेल ते पक्षाच्या माध्यमातून समजा, एवढंच. स्वतःच्या ह्याचं काही म्हणजे कर्तव्य नाही. जे काही आमदार साहेबाकडून कामं घ्यायचे ते अर्धवट ठेवायचे, बिल उचलायचे, कामं खराब करायचे आणि सगळं घर भरलं, आता सगळं झालं की कुठल्या तरी ह्याची सुपारी घेऊन अपक्ष थांबायचं. कारण आता हे कसं झालंय, आमदार साहेबाच्या ह्याच्यात असं झालंय की त्यांच्यासमोर त्यांच्या बाजूचं कोणी उभा राहतं तर काळ्या दगडावर पांढरी रेग येणारच आहे निवडून. आता काय करायचं तर असं अपक्ष उभा करून पाडायचं. असं काय होतंय का हे बघण्यासाठी थांबले त्यांनी. अपक्ष उमेदवाराला ओळखता का? अपक्ष उमेदवार नाही का? कोण होते अपक्ष उमेदवार आता थांबले ते कोण आहे? कोकळगावचे. टोकळगावचे. केला का त्यांनी काय तुमच्याकडे, तुमच्या मदतीला आले का गाववाल्याला? काय त्यांनी स्वतः एक अशी ही करावं की 10 वर्षाखाली त्यांचं काय होतं आणि आज काय झाले, पक्षाने काय दिलं, पक्षामुळे आपण कुठं आलो किंवा आपण पक्षाला काय दिलो, 10 वर्षाखाली आपण काय होतं एवढी जरी म्हणजे तुलना केली, आज आपल्याकडे काय आहे, कशामुळे आहे, त्याच्यामुळं पक्षामुळे आहे. सरवडीचे का काय सध्या मग सरवडीत चर्चा? सरवडी काय पवार साहेबाशिवाय काय? काय केलं पवार साहेबांनी? पवार साहेबांना आमच्या इथे तर कोकळगाव सरवडी पानंद रस्ता 25 वर्षापासून पेंडिंग होता. 5,25,00,000 रुपये दिलेत पवार साहेबांना रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून. सध्या काम चालू आहे, प्रगतीपथ सध्या चालू आहे. नंबर 1 आमचे काहीतरी 50 शेतकऱ्याच्या अडचणी सोडवल्यात. शेतकऱ्यांची फार अडचण असते शेतामध्ये. शेतात आमच्या साधत चालत जायला येत नव्हतं. आज मोटरसायकलीवर जातोय आम्ही शेताकडे, मोटरसायकलवरती. असला यंदा यावर्षी पाऊस भरपूर झाला तरी आम्ही मोटरसायकलीवरच शेताकडे गेलो. शेताकडे नंबर 1 रस्ता केलेत तिने. काय आता आहे का चर्चा पण आता पवार साहेबांची? पवार साहेबांनाच आम्ही मतदान. आता काय अपक्ष पण थांबलेत की आता काहीच हे होणार नाही. काय आहे का त्यांची ओळख, कामगिरी? ओळख आहे पण त्यांनी कसं आहे, आम्ही पक्षाला धरून हे करणार. पवार साहेब ज्याला सांगतील त्याला मतदान करणार. आम्ही BJPलाच मतदान करणार. मतदान ते प्रत्येकाचं गुपित दान असतं. तुम्ही इथले का बाबा?
सरवडीचं काय झालं? सरवडीचा गटाचा विकास झाला का काय? पण म्हणतात लोक विकास म्हणतात. विकास झालेला आहे. काय काय झालं विकास? सगळ्या गावातले रस्ते झाले, शेतरस्ते. शेत रस्ते झाले. कोण कोण आहे उमेदवार आता इथं रिंगणामध्ये? अपक्ष पण थांबले आहेत काय? भाजपकडून आहेत का काँग्रेसकडून आहेत? भाजपकडून. भाजपकडून. अपक्षांचं काय आहे आता? अपक्षांची चर्चा आहे का? कारण तेही भाजपमध्येच होते की. त्यांनी केला विकास काय? त्यांचं अजून काहीच नाही. काहीच नाही, अजून काहीच नाही. बघू अजून काही लोकांना आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्हाला बोललो का मी? तुम्ही इथलेच बोललो का? त्या मावशी आहेत त्या बोलू. मावशी तुम्ही इथले आहेत का? या इकडं. अहो बोला तरी. हो का? आपण मामा बसलीत. मामाचं घेतलं का? मामा तुम्ही इथलेच का? सरवडीचेच का? का आपलं हे मुदगड काय म्हणते आता निवडणूक? काय काय चर्चा निवडणुकीची? निवडणुकीची काय आता कोण काय करतील ती करतात निवडणुकीची चर्चा. ना तुम्हाला मतदान करायचेच की? जर तुमच्या इथं झाला का विकास काय? पण आपण करायचं म्हणल्यावर आता का कोण कोण कशावर करी कोण कशावर करी. नाही आम्ही मतदान करा म्हणत नाही, पण विकास म्हणतोय. विकास असते बघा. गावात रस्ते झाले का? रस्ते पाणी येत असेल? रस्ते तर आता उरलेले आहेत चाललेले आहेत. हे पवार तुमचे फार आता सीएम म्हणून राहतात. सीएमच्या फार जवळच्या आहेत, मुख्यमंत्र्यांच्या. काय झाला फायदा त्याचा अभिमन्यू पवारांचा? का झाला की फायदा आता होऊनच गेला की फायदा. काय काय केलं त्यांनी अभिमन्यू पवारांनी? आता आम्ही शिकलेलं नाही ना सवरले नाही उगा आपला आता कारखाना केलाच की त्यांनी. कारखाना काय चालू आहे. रस्ते व्यवस्थित केले. व्यवस्थित रस्ते उरलेले आहेत आता. सगळं आहे म्हणजे थोडं बहुत आहे विकास. गावात पाणी किती दिवसाला येत आहे? पाणी रोजच पाणी चालू आहे. रोजच रोज पाणी चालू आहे गावाला. हां. 2 टाइम ती सकाळी किती वाजता येत आहे? सकाळी 7 वाजता, आणि संध्याकाळी संध्याकाळी 6-7 वाजता. 6 वाजता. तर तुमच्या गावाचं लोकांनी लक्षात ठेवा बुवा, कारण मी बऱ्याच गावामध्ये फिरतोय. पाणीच येत नाही 8-10 दिवस तिकडे लोकायला. 8-10 दिवसानंतर पाणी येतंय. आमच्याकडे पाणी येतंय बघा. पाणी येतंय. पाणी येते. पाणीच सगळ्यात महत्वाचं आहे. पाणी महत्वाचंच आहे. शेत आहे का? नाही आपल्याला रोजगारी म्हणून रोजगार करून खायचा आपला. लाडक्या बहिणीचे येत असतील पैसे मग घरी? काय लाडक्या बहिणीचे बी आता महिना 2 महिन्याला पाहिजे म्हणून नाही सर. नाही का? हां. बघूत आपण ह्या मुदगड गावात आहेत आणि मुदगड गावामध्ये काही लोकांशी आपण चर्चा करतोय. लोकांना बोलतोय आपण की नेमका विकास झालाय का, आणि विकास झाला असेल तर कुणाचा झालाय त्या संदर्भामध्ये आपण फिरतोय. अनेक जणांना बोलतोय. काय तुमचं मेडिकल का? थोडं बाहेर येतं का? यायला का लाईट यायला? काय तुमचं नाव काय? अनिता किशोर घोटाळे. मोठा आहे. आता तुम्ही फार सुशिक्षित आहात. मेडिकल तुम्ही स्वतः चालवता? हो एवढ्या गावात मेडिकल चालतं का? पण चालतं. चल दवाखाना आहे का इथं? वेटनरी पण आहे, ओपीडी आहे. इथं ओपीडी पण आहे म्हणून चालतं. बरं आहे, गावात सुविधा तर समज. आता निवडणूक आल्या येत असतील मंडळी. काय मग आता झाला विकास गावचा? काय झालाय. काय काय झालंय गावामध्ये? तर रोडचं काम चालू आहे. शेत पाण्याचं ते पण चालू आहे. पुन्हा गावात एक मंदिराची पण ही झालंय. पुन्हा शमशानभूमीचं पण तयारी चालू आहे सध्या आता. म्हणजे जवळपास कामं झालेले आहेत. कुणाच्या माध्यमातून झाले ते काम? अभिमन्यू पवारच्या. अभिमन्यू पवारांच्या. पण आता अभिमन्यू पवारांच्याच पक्षामधून एक जण अपक्ष उभा टाकला. काय आहे का त्यांची चर्चा? नाही काही. काहीच नाही. नाही काही त्याच्या चर्चा नाही. नाव तर आहे का माहित त्यांचं? काय नाही. नाव बी नाही माहित. नाही नाही. पण आता चर्चा भाजपची आहे. येतील वाटते का निवडून अभिमन्यू पवार? येतील येतील येतील. जरी उमेदवार असले तर आता त्यांच्या पाठीमागे आम्ही उमेदवार आमदारांचीच ही निवडणूक असते थोडक्यात. 100% येतील ते. 100%. लाडक्या बहिणीचा काय फायदा झाला तुम्हाला? येते का लाडकी बहीण? येते भरपूर फायदा झाला. महिला पण काही करू शकतील ना, आणि सुविधा झाल्या तरी. आपला बिझनेस काही चालू करतील, घरगुती म्हणा आणि काही म्हणा दुसरं. चांगल्या लाडक्या बहिणीचं चालू ठेवायला पाहिजे, चालू ठेवा. बंद करायला नकोय. अभिमन्यू पवार फार महाराष्ट्रामध्ये चर्चेतलं नाव आहे, आहे. जिल्ह्यातच आहेत पण महाराष्ट्रात पण आहे भरपूर आहे त्यांचं. तुम्ही त्यांच्या मतदारसंघातले. झाला तुम्हाला काय फायदा त्यांचा? झालाय झाला. आणि फार अभिमन्यू पवारांचं काम बघितलं तर फार चर्चेत ते असतात नेहमी, कारण शाडो मुख्यमंत्री म्हणून त्यांची ओळख आहे. मी मुदगड एकोजी एक गाव आहे. काय म्हणले? मुदगड एकोजी गाव. तुम्ही तरुण आहेत? इथलेच का? हो इथलेच. काय झाला? भाजपचे नाहीत ना? नाही. काय झालं काय? गावामध्ये जेव्हा पहिल्या टर्मपासून अभिमन्यू पवार साहेब आले, त्यापूर्वीचा जर इतिहास पाहिला तर आमच्या गावामध्ये कुठल्या सुखसुविधा आमच्या गावामध्ये म्हणण्याच्या ऐवजी आमच्या भागामध्ये काहीच विकास नव्हता. जेव्हापासून पवार साहेब आपल्या इथं निवडून आले त्यावेळेसपासून गावामध्ये लाईट सुरळीत चालते, पाणी व्यवस्थित येतं, रस्ते झाले, शेतरस्ते झाले, स्मशानभूमीचे कामं झाले, इतर सुशोभीकरण झाले, सभागृह झाले. राहिले काय
आता आता मोठमोठे रस्ते जे व्हायला लागलेत, आता हे तुम्ही पाहताय रस्ते, याचे कामं आता चालू आहेत. आणखीन काय जे काही कामं असतील 100% आम्हाला खात्री आहे पवारसाहेब ते पूर्ण करतील. आम्हाला काही कमी पडणार नाही. साहेबांना आणखीन आम्ही, साहेब जे दगड जर उभा करतील त्या दगडाला आम्ही मतदान करू, अशा पद्धतीचं साहेबांचं काम आहे. पण पक्षातल्याच लोकांनी काही बंडखोरी करून अपक्ष फॉर्म भरला, त्यांचं काय होईलच केले असतील, त्यांना काय साहेबांनी कमी केलं नव्हतं, पर त्यांनी बंडखोरी केली. पण कितीही बंडखोरी केली तरी आम्ही साहेबांनी जे दिलेले उमेदवार आहेत त्यांच्या पाठीमागं भक्कमपणे उभा राहणार.